CL24 न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. उदगीरच्या CA समेत 16 कंपन्यांवर गुन्हा. 2143 कोटीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी. 4 दिवसाच्या आयकर चौकशीनंतर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल. परदेशी निधी पाठवण्यासाठी चुकीच्या प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप. उदगीर शहरातील न्यू मोंडा रोड परिसरातील एका चार्टर्ड अकाउंटच्या कार्यालयात आयकर विभागाकडून सलग 4 दिवस सुरू असलेल्या चौकशीनंतर तब्बल 2,143 कोटी 79,43,760 रुपयाच्या कथित आर्थिक व्यवहार प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित चार्टर अकाउंट श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह एकूण 16 कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 234, 229 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे उदगीर शहरासह संपूर्ण लातूर जिल्ह्यातील आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या चौकशीनंतर पोलिसात तक्रार. न्यू मोंडा रोड परिसरातील संबंधित CA कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील 4 दिवसापासून विविध आर्थिक व्यवहाराची तपासणी केली. या चौकशी दरम्यान कागदपत्रे, आर्थिक नोंदी, संबंधित कंपन्यांचे व्यवहार तसेच व्यवहाराशी निगडीत प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. आयकर विभागाच्या युनिट 2 छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालक दीपक कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी निधी पाठवण्यासाठी चुकीचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. प्राथमिक माहितीनुसार संबंधित चार्टर्ड अकाउंट 16 कंपनीशी संगनमत करून परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहारासंदर्भात चुकीच्या प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सन 2022-23 ते 2025-26 या कालावधीत 2143 कोटी 69,43,760 रुपयाच्या निधीच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहाराचे नेमके स्वरूप, त्यामागील प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्राची सत्यता तपासण्याचे काम आता पोलिसांकडून केले जाणार आहे. 16 कंपन्यांच्या व्यवहाराचीही होणार तपासणी. गुन्ह्यात तब्बल 16 कंपन्यांचा समावेश असल्याने त्यांच्या आर्थिक व्यवहाराची स्वतंत्रपणे तपासणी होण्याची शक्यता आहे. संबंधित कंपन्यांनी कोणते व्यवहार केले, निधी कोणत्या मार्गाने पाठवण्यात आला, त्यासाठी कोणती कागदपत्रे व प्रमाणपत्रे वापरण्यात आली याचा तपास केला जाणार आहे. तसेच या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहारामागे नेमकी भूमिका कोणाची होती आणि सादर करण्यात आलेल्या कागदपत्राची सत्यता काय आहे याचाही तपास होणार आहे. 4 दिवसाच्या चौकशीनंतर रात्री गुन्हा दाखल. संबंधित CA कार्यालयात आयकर विभागाने अधिकारी व कर्मचारी सलग 4 दिवस आर्थिक व्यवहाराची तपासणी करत होते. शुक्रवारी दिवसभर चौकशी सुरू झाल्यानंतर रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयकर विभागाच्या चौकशीनंतर एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित आर्थिक व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने उदगीरच्या आर्थिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास गुन्हा दाखल झाल्यानंतर लातूर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती भागीरथी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपासादरम्यान संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार, आर्थिक नोंदी, कंपनीमधील आर्थिक संबंध आणि परदेशी निधी पाठवण्याच्या प्रक्रियेची तपासणी केली जाणार आहे. या तपासातून 2143 कोटी रुपयाच्या व्यवहाराचे नेमके स्वरूप, संबंधित कंपन्यांनी भूमिका आणि कथित व्यवहारामागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढील तपासाकडे लक्ष. या प्रकरणातील आरोपाची सत्यता अद्याप तपासाच्या अधीन असून पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रकाराचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आणखी काही व्यक्ती, कंपन्या किंवा व्यवहार समोर येतात का, याकडे आता उदगीर आणि लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहात क्राईम लोकेशन 24 न्यूज उदगीर.